हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी ह्या सुंदर अशा मोत्यांच्या समया. अतिशय कलरफुल, रेखीव आणि अतिशय सुंदर अशा ह्या समया झालेल्या आहेत. याची संपूर्ण डिझाईन तुम्ही पाहून घ्या. 4-5 कलरमध्ये मी ह्या समया बनवलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, कशा वाटतात ह्या समया तुम्हाला? नक्की मला सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण तुमच्या सपोर्टमुळे मी असे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असते. तर या समया ज्या आहेत मी 4-5 मोत्याच्या कलरमध्ये बनवलेल्या आहेत. तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये तुम्ही बनवू शकता. तर तुम्हाला एवढे कलर वापरायचे नसेल तर 3 किंवा 4 कलरमध्ये तुम्ही बनवू शकता. तर यासाठी मी 6 नंबरचे मोती वापरलेले आहेत आणि 30 नंबरचं वायर वापरलेलं आहे. तर पाहूया या समया कशा पद्धतीने बनवायच्या आहेत त्या. तर अशा पद्धतीने आपला समईचा बेस खालचा तयार झाला आहे. आता आपल्याला हा मधला जो भाग आहे तो कसा करायचा ते आपण पाहूया. त्यासाठी इथं 4 गोल्डनचे मोती घेतलेत मी. त्याला 2 वेळेस गाठ देते पक्की आणि सुई जी आहे मोत्यातून फिरवून घेते. एक फासा पण टाकला मी घट्ट राहावे यासाठी. एक फासा टाकून आता यामध्ये 3 गोल्डनचे मोती टाकलेत आणि पुढचं चौकोन बनवते. परत या मोत्यातून सुई फिरवून घेते एकदा. डबल फिरवणे यासाठी आहे की यामुळे समईला जो हवा तो कडकपणा या ठिकाणी येत असतो. परत एकदा मी वायर सर्व मोत्यातून फिरवून घेतले. अशा पद्धतीने 5 चौकोन मी तयार केलेत आणि आता वायरमध्ये एक गोल्डनचा मोती टाकायचा आहे आपल्याला आणि पहिल्या चौकोनाच्या मोत्यामधून सुई काढून घ्यायची आणि परत एक गोल्डनचा मोती टाकायचा इथं. अशा पद्धतीने हे आपल्याला जोडायचं आहे म्हणजे गोल सर्कल आपल्याला इथं मिळणार आहे. तर हे गोल सर्कल आता तयार झाले. आधीचं वायर मी कट करून टाकते. आता सुई वरच्या एका मोत्यातून काढून घेते आणि आता 3 गोल्डन मोती टाकून खालच्या मोत्यातून सुई काढायची. आधी बनवले होते त्याच पद्धतीने सेम आपल्याला आता वर चौकोन बनवत जायचं आहे. बाजूच्या मोत्यातून सुई काढली आहे आणि आता 2-2 मोती टाकत आपण हे चौकोन बनवत जाणार आहोत. खालचा एक, बाजूचा एक आणि नवीन 2 मोती टाकून हे चौकोन बनवायचे आहेत आपल्याला. वायर जे आहे हे मी 30 नंबरचं वापरलेलं आहे आणि सर्व मोती जे आहेत ते 6 नंबरचे आहेत. तर ही दुसरी लाईन आपली कंप्लीट झाली आहे. आता गोल्डनच्या मोत्यांनी ही दुसरी लाईन मी कंप्लीट केली आहे. आता यावर जे आहे आपल्याला पंचकोन बनवायचे आहेत. तर हिरवे 4 मोती टाकलेत मी आणि खाली गोल्डनचा 1 मोती आहे. अशा पद्धतीने पंचकोन बनले. सुई पुढच्या गोल्डन मोत्यातून काढून घेते. आता आपल्याला 3 हिरवे मोती टाकावे लागतील कारण बाजूचा 1 हिरवा मोती आहे, खालचा गोल्डनचा 1 मोती आहे. आता हिरवे 3 मोती टाकते आणि पुढचं पंचकोन बनवते.
बाजूचा हिरवा 1 मोती, खालचा गोल्डनचा 1 मोती आणि नवीन हिरवे 3 मोती टाकत आता हे पंचकोन आपल्याला बनवायचे आहेत. सुई पुढच्या मोत्यातून काढून घ्यायची आणि परत 3 मोती टाकून पुढचं पंचकोन आपल्याला बनवायचं आहे. पंचकोन यासाठी म्हणते की याला 5 मोती वापरत होतो आपण हे बनवताना. पुढचं पंचकोन बनवण्यासाठी पुढच्या गोल्डन मोत्यातून सुई काढलेली या पद्धतीने पूर्ण आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. तर हे शेवटचं बनवते मी इथे. बाजूच्या मोत्यातून सुई काढलेली. आता फक्त 2 मोती टाकावं लागणार आहेत कारण बाजूचे 2 आधीच आहेत आणि खालचा 1 आहे. शेवटच्या ह्याला फक्त 2 हिरवे मोती टाकलेत मी. अशा पद्धतीने ही लाईन आपली कंप्लीट झाली आहे. सुई वरच्या हिरव्या मोत्यातून काढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला यावर परत चौकोन बनवायचे आहेत. केशरी मोती टाकून 3 केशरी मोती टाकलेत आणि प्रत्येक मोत्यावर आता आपल्याला हे चौकोन बनवत जायचे. खालच्या प्रत्येक हिरव्या मोत्यावर आपण चौकोन बनवणार आहोत. पहिल्यांदा 3 केशरी कलरचे मोती टाकलेत मी आणि हे चौकोन बनले. त्यानंतर सुई फिरून बाजूच्या केशरी मोत्यातून सुई काढली आहे आणि आता 2 केशरी मोती टाकलेत मी इथं. खालच्या हिरव्या मोत्यातून सुई काढते, बाजूच्या केशरी मोत्यातून सुई काढते आणि परत वरच्या केशरी मोत्यातून सुई काढते, म्हणजे सर्व मोत्यातून सुई फिरवून निघते. पुढचं चौकोन बनवण्यासाठी सुई परत पुढच्या मोत्यातून काढून घ्यायची आहे. मी सुई सरळ न घेता तुम्ही पाहत आहात की प्रत्येक मोत्यातून मी डबल फिरवत आहे, कारण यामुळं मणी अगदी व्यवस्थित बसतात, घट्ट ओढले जातात. तर ही पहिली लाईन जी आहे आपल्याला अशी केशरी मोत्यांनी करायची आणि त्यानंतर वरची पण लाईन तुम्हाला लगेच मी दाखवते. वरच्या मोत्यातून सुई काढायची. ही पुढची लाईन आहे आपली. आता वायरमध्ये 1 केशरी, 1 हिरवा आणि परत 1 केशरी वरच्या लाईनसाठी. या पद्धतीने वरचं चौकोन आपल्याला बनवायचे आहेत. वरच्या बाजूने आपल्याला हिरवे मोती यायला पाहिजेत. सुई वरच्या दिशेने काढून घेतले. आता परत 1 हिरवा आणि 1 केशरी मोती टाकते, म्हणजे वरच्या बाजूने हिरवा मोती येईल. या पद्धतीने आपल्याला वरचे चौकोन बनवायचे आहेत. मी दोन्ही लाईन तुम्हाला एकदाच दाखवत आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. अशा पद्धतीने पहा, वरती हिरवे मोती यायला पाहिजेत. खालची लाईन जी आहे ती आपल्याला खाली केशरी कलरने बनवायची आहे. तर अशा पद्धतीने ह्या दोन्ही लाईन मी बनवून घेतल्या. वरती हिरवे मोती आलेत आपले. आता आपल्याला काय करायचं आहे, हिरवे 3 मोती टाकलेत मी आणि खालचे 2 वापरायचेत. परत आपल्याला पंचकोन बनवायचं आहे. नवीन हिरवे 3 मोती टाकून खालच्या 2 हिरव्या मोत्यातून सुई काढायची. हे आपलं पहिलं पंचकोन बनलेलं आहे. घट्ट ओढून घ्यायचं आहे म्हणजे बरोबर गोल आकार ह्याला येणार आहे. त्यानंतर पुढच्या 2 मोत्यातून सुई काढायची. हे पंचकोन बनवताना अगदी घट्ट ओढायचं आहे म्हणजे गोल आकार येणार आहे. वायर कुठेही आता आपल्याला सुटू द्यायचं नाही आहे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढली आहे. आता 2 मोती वापरायचे आहेत. बाजूचा 1, खालचे 2 आणि नवीन 2. या पद्धतीने हे पंचकोन आपल्याला बनवायचे आहेत. पुढचं पंचकोन बनवण्यासाठी पुढच्या 2 मोत्यातून सुई काढते मी. सुई वाकवल्यामुळे आता सहज जमते आपल्याला. तर या पद्धतीनं घट्ट ओढत हे पंचकोन आपल्याला बनवायचे म्हणजे बरोबर गोल आकार आपल्याला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने पहा किती छान गोल आकार आला आहे. सुई वरच्या दिशेने काढून घेतली. वर आपल्याला 6 मोती मिळालेत परत.
तर आता वरच्या हिरव्या मोत्यातून मी सुई काढून घेते आणि यावर आता आपल्याला परत गोल्डन मोती वापरून चौकोन बनवायचे आहेत, जे की आपण आधी बनवले होते. 3 गोल्डनचे मोती टाकून खालच्या एका मोत्यातून सुई काढायची आहे. सुई परत एकदा फिरवून घेते मी आणि आता परत 2 गोल्डनचे मोती टाकून खालच्या हिरव्या मोत्यातून सुई काढली आहे. सुई परत एकदा फिरवून घ्यायची सर्व मोत्यातून. सरळ पुढं न जाता परत एकदा सुई फिरवून घ्यायची आहे आणि पुढच्या मोत्यातून सुई काढायची आहे. 2 गोल्डनचे मोती टाकत ही लाईन आपल्याला कंप्लीट करायची आहे. यावर आपल्याला 3 लाईन इथे 2 केल्या होत्या या बाजूने, तर इकडं आपल्याला या चौकोनच्या 3 मोती करायच्या आहेत. गोल्डन मोत्याच्या 3 लाईन करायच्या आहेत या बाजूने. ते हे पहा 3 लाईन आपण करून घेतल्यात. इकडे 2 बनवले, इकडे 3 बनवल्यात. आता हे छोटं गोल जे आहे केशरी आणि हिरव्या मोत्याचं, ते आता तुम्हाला इथं बनवून दाखवते मी. हे बनवताना 5-5 मोत्याचे दोन्ही पण आपल्याला हे सर्कल करायचे आहेत. मध्ये ह्यामध्ये जे आपण चौकोन बनवलं ते आपण इथं नाही बनवणार, फक्त 5-5 मोत्याचे 2 हे सर्कल बनवायचे आहेत. तर यासाठी बघा, खालच्या एका गोल्डन मोत्यावर 4 मोती टाकून खालच्या गोल्डन मोत्यातून सुई काढली आहे आणि पंचकोन बनवला आहे. त्यानंतर वरच्या हिरव्या मोत्यातून सुई काढली. आता आपल्याला इथे 3 हिरवे मोती टाकावे लागतील. 3 हिरवे मोती टाकून खालच्या एका मोत्यातून सुई काढते आणि सुई फिरवून घेते परत. या पद्धतीने आपल्याला 3-3 मोती टाकत हे पंचकोन बनवायचे आहेत. खालच्या 1-1 मोत्यावर आपल्याला हे पंचकोन बनवायचे आहेत. खालच्या गोल्डन मोत्यावर एका मोत्यावर हे पंचकोन आपल्याला बनवायचे आहेत. अशा पद्धतीनं सर्व पंचकोन मी बनवून घेते. आणि आता वरचे हे 2 मोती आहेत त्याच्यावर वरची लाईन लगेच करून दाखवते मी तुम्हाला. त्यासाठी हे पहा 3 केशरी कलरची मोती टाकली. इथे आपण एका मोत्यावर बनवलं होतं, आता आपण 2 मोत्यावर इथलं पंचकोन बनवणार आहोत. तर इथं खालचे 2 मोती वापरायचे आहेत आता, म्हणजे बरोबर गोल तयार होतं ह्याचं. हे पहा, खालचे हिरवे आपण आता हिरवे 2 मोती वापरणार आहोत पुढच्या लाईनसाठी. घट्ट असं ओढून घेते. तर दोन्ही लाईन तुम्हाला सांगितले आहेत मी. पहिले पंचकोन बनवताना गोल्डनच्या एका मोत्यावर बनवायचे आहेत, 3-3 मोती टाकत. आणि वरचे बनवताना 2-2 हिरव्या मोत्यावर पहिल्यांदा 3 मोती टाकावं लागतील. त्यानंतर आपल्याला 2-2 मोती टाकून हे कंप्लीट करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे पहा इथं बनलेलं आहे, हे बनवून घेतलं आहे. आणि त्यावर आधीच्या प्रमाणेच गोल्डनच्या 3 लाईन केलेल्या आहेत. ते तुम्हाला आता परत करून दाखवण्याची गरज नाही आहे, त्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला दाखवते इथे. हे जे छोटं फूल होतं ना खालचं, तसंच आपल्याला आता इथं वरती बनवायचं आहे. वरच्या बाजूनी असं षटकोन आपल्याला बनवायचं, जे की तुम्हाला मी दाखवलं होतं आधी एका लाईनचं. त्यासाठी इथं हिरवे 5 मोती टाकायचे आणि सुई काढून घ्यायची. त्यानंतर हिरव्या एका मोत्यातून सुई काढली मी. आता आपल्याला 4 हिरवे मोती टाकावे लागतील. 4 मोती टाकून आपलं दुसरं षटकोन बनलं आहे. त्यानंतर सुई फिरवून घ्यायची. पुढच्या गोल्डन मोत्यावर आपण सुई आणणार आहोत.
परत हिरवी 4 मोती टाकून तिसरी पाकळी आपण बनवली. या पद्धतीने या 6 इथं षटकोन करायचे. असं फुल इथं तयार होतं. लक्षात ठेवा, खाली आपण 2 वेळा, इथं 3 वेळा आणि इथं 3 वेळा चौकोनच्या लाईन केलेल्या आहेत. आणि आता वरती एक प्लेट जोडायची, आणखीन एक. तर अशी प्लेट घेतली मी, हे छोटं, आणि त्यावर परत एक लाईन. हे तुमच्या लक्षात बसले असेल. यावरती वरती फिट करायची आपल्याला. आधी मी तुम्हाला जोडताना जी पद्धत दाखवली त्याच पद्धतीने जोडायचे. एक गोल्डनचा मोती घेतलाय मी आणि वरच्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई काढून घेतली मधल्या लाईनमधल्या. परत एक गोल्डनचा मोती टाकायचा आणि खालच्या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत एक वेळेस आता सुई फिरवून घेते मी. अशी जोडण्याची ज्यावेळेस वेळ येते ना, त्यावेळेस थोडं जड जातं हे. सुई खालून वरून काढणं, वरच्या मोत्यातून काढणं, खालच्या मोत्यातून काढणं, हे थोडं अवघड असतं. आणि कॅमेऱ्यासमोर हे आपण नाही दाखवू शकत, त्यामुळे फक्त 2-4 मोती इथं मी तुम्हाला जोडून दाखवणार आहे. कारण कसं जोडायचं हे तुम्हाला आता चांगल्या प्रकारे समजलंय. हे पहा, आता परत इथं गोल्डनचा मोती टाकायचा आहे. मधले 2 मोती मी सोडून दिलेत आणि वरचे पांढरे जे मोती होते 2 ते सोडून आपण जे नेहमीच्या पद्धतीने जोडतो त्याच पद्धतीने परत गोल्डनचा मोती इथे टाकते आणि वरच्या मोत्यातून काढून परत आपल्याला फिरून घ्यायचे आणि परत पुढचे पांढरे 2 मोती सोडून पुढे जोडत जायचे. सुई परत एकदा सर्व मोत्यातून फिरून घ्यायची. अशा पद्धतीने आता परत 2 मोती सोडायचे पांढरे. 2 मोत्यातून मी सुई काढणार आहे आणि पुढे जोडत जाणार आहे. तर अशा पद्धतीने पहा जोडून झाले हे. खालच्या बाजूने तुम्हाला मुद्दाम दाखवते, हे कसं जोडलं हे तुमच्या लक्षात येईल. आता ही जी आहे सर्वात वरची जी प्लेट आहे वाटी, ती आपण बनवणार आहोत. त्यासाठी असं षटकोन मी आधीच बनवून घेतले.